तर आता तिसरा प्रश्न कोणता? हाऊ टू इम्प्रूव्ह एज्युकेशन. आता शिक्षण तर सगळेच घेतात, पण आता ते शिक्षण घेताना काय इम्प्रुव्हमेंट करायची आहे तेव्हा आम्हाला शिक्षण मिळणार. तुम्हाला पॅरेंट्स लोक सांगतात बाबू अभ्यास कर, पण तो अभ्यास कसा करायचा हे सांगतात का? नाही. आता तेच सांगून राहिलोय की शिक्षण घ्यायचं कसं सांगणार आहे, त्याचे कारण सांगणार. तर त्यातलं शिक्षण घेण्यासाठी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय आपल्याला करावं लागेल, काय करावं लागेल शिक्षण घेण्यासाठी. पहिला सर्वात महत्वाचा पॉईंट, आता शिक्षण तर सगळेच घेतात, पण आता ते शिक्षण घेताना काय इम्प्रुव्हमेंट करायची आहे तेव्हा आम्हाला शिक्षण मिळणार. तुम्हाला पॅरेंट्स लोक सांगतात बाबू अभ्यास कर, पण तो अभ्यास कसा करायचा हे सांगतात का? नाही. आता तेच सांगून राहिलोय की शिक्षण घ्यायचं कसं चांगलं सांगणार. तर त्यातलं शिक्षण घेण्यासाठी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय आपल्याला करावं लागेल, काय करावं लागेल शिक्षण घेण्यासाठी. पहिला सर्वात महत्वाचा पॉईंट, शिक्षण घेण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट, शिक्षण आपण ब्रेनने बुद्धीने घेतो, आणि ते शिक्षण घेण्यासाठी पहिली गोष्ट आहे कॉन्सन्ट्रेशन, ध्यान, लक्ष. तुम्ही जर क्लासमध्ये बसून असाल आणि तुम्हाला झोप लागत असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही. ध्यान, लक्ष. तुम्हाला जर तहान लागली असेल आणि तुम्ही पाणी घेण्यासाठी पिण्यासाठी बॉटल उचलत असेल तर तुमचं लक्ष नाहीये, तुमचं लक्ष त्या तहानीवर आहे, तर त्या बोर्डाकडे नाहीये. तसंच जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता घरी किंवा स्कूलमध्ये बसता त्यावेळेस जो टॉपिक तुम्हाला शिकवला जात आहे त्या टॉपिक वरून नजर हटवू नका. तुमचं पूर्ण लक्ष त्या टॉपिकला समजण्यामध्ये असायला पाहिजे, इकडं तिकडं भटकायला नको. एका वेळेस एकच का, तुम्ही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये बसून आहात, तुमच्या क्लासमध्ये बसून तुमचा क्लास सुरू आहे, तर त्यावेळेस दुसऱ्या तिसऱ्या विषयाचा विषय तुमच्या मनात नको. तुमचं लक्ष पूर्ण बोर्डकडे. इंग्रजीचा क्लास चालू आहे, तर इंग्रजी विषयाबद्दलच माइंडसेट ठेवायचं आहे. गणिताचा विचार मनात नको यायला, किंवा घरी गेल्यानंतर काय जेवण करणार हे मनात नको यायला पाहिजे. आणि फ्रेंड त्याच्यासाठी स्वतःला आपल्याला डिसिप्लिन ठेवावं लागतं. लक्षात ठेवा, याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. दुसरी गोष्ट शिक्षण घेण्यासाठी जी आवश्यक आहे ओबेडियंट बना, म्हणजे आज्ञाकारी बना. बघा, टीचर्स जे तुम्हाला सांगतात अभ्यासाचं काम ते तुम्हाला घरी जाऊन करायचं असते. तुमचं जे होमवर्क असते ते खूप महत्वाचं. त्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन तुम्ही किती फॉलो करता हे महत्वाचं. त्यासाठी एक विद्यार्थी हा आज्ञाकारी असायलाच हवा. तो आज्ञाकारी नसतो, तो एक विद्यार्थी खरा विद्यार्थी नाही. कुठल्याही फील्डचं, शिक्षणाचंच नाही, जॉबचं असेल, तो जॉब मध्ये जर आपल्या सिनियरचं आज्ञा मानत नसेल त्याला त्या जॉब मध्ये त्रास व्हायला लागतो. तर कोणता व्यक्ती बिझनेस करताना त्या बिझनेस कोणत्या पद्धती असतात त्या करण्याच्या त्या जर फॉलो नसेल करत तर त्या सुद्धा त्याच्यामध्ये बिझनेस खराब होऊ शकतो. जे नियम आहे ते फॉलो करावे लागतील. प्रत्येक गोष्टीची एक सिस्टम असते, पद्धत असते. जसं मी सांगितलेलं आहे, जीवन जगण्याची पद्धत आहे, स्वयंपाक करण्याची सुद्धा पद्धत आहे.
त्या पद्धतीला उलट सुलट करता येत नाही. सेम वे जीवनामध्ये एज्युकेशन घेणं, सक्सेसफुल होणं, या सगळ्या त्याची पद्धत आहे, प्रोसेस आहे. आणि ती तुमचे टीचर, तुमचे गाईड हे तुम्हाला सांगत असतात, त्याला फक्त फॉलो करायचं आहे. आज्ञाकारी बना, ओबेडियंट बना. तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, एज्युकेशन मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी हार्ड वर्क, कठीण परिश्रम. कठीण परिश्रम म्हणजे मेहनत करून. आजपर्यंत सांगा, विदाउट मेहनत करून कुठला व्यक्ती सक्सेसफुल झालाय का? न झाला आहे आणि ना होणार आहे. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये मेहनत करावी लागेल. आणि मेहनती कर्म केल्याने होते, तर करावं लागेल. नुसता विचार केल्याने होणार नाही आहे. तर तुम्हाला इथून त्या भागाला जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला इथून चालावं लागेल. नुसता विचार केल्याने होणार नाही, नुसते पुस्तकं वाचल्याने होणार नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कर्म सुद्धा करावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून प्रॅक्टिस दिल्या जाते तुम्हाला. आणि त्या प्रॅक्टिस शिवाय तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत. अर्धवट प्रॅक्टिस अर्धवट राहा, पूर्ण प्रॅक्टिस पूर्ण बना. साधा नियम आहे, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. आणि पहिलं माइंडसेट पाहिजे मेहनतीचं, त्या गोष्टीसाठी परिश्रम घेण्याचं. आता जर त्रास घेतला, समोर जीवनामध्ये त्रास होणार नाही. पण जर का आता त्रास नाही घेतला, निश्चितच समोर त्रास होईल. हे सत्य आहे. आणि म्हणून तुम्हाला हार्ड वर्क करणं आवश्यक आहे, परिश्रमी होणं आवश्यक आहे. आणि हे तुमच्या एज्युकेशनसाठी महत्वाचं आहे. कंटाळा येतो पुस्तकं वाचायचा, माहिती आहे, पण त्याच्या पद्धती आहेत, कशा वाचायच्या, काय वाचायच्या, त्या मग हळूहळू तुम्हाला शिकता येतात. होता ना त्याच्या पद्धती. कसं काय मी याला इंटरेस्टिंग बनवू शकतो. शिक्षण घेणं ही गरज आहे, चॉईस नाही आहे. लक्षात ठेवा, एज्युकेशन ही गरज आहे. आपल्या मताने निवडून घेतलेलं, केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं, असं होत नाही. आणि जे स्टुडंट्स, जे विद्यार्थी किंवा जे लोक शिक्षणाला प्रॉपर पद्धतीने करत नाही, त्यांचं जीवन मग त्याच पद्धतीनं होते किंवा बनते. परिश्रम करत येतो, त्या परिश्रमाशिवाय दुसरा तिसरा काहीच उपयोग नाही. आज गरीब असो किंवा श्रीमंत असो किंवा कोणी आणखी टाटा बिर्ला अंबानी असो, प्रत्येक व्यक्तीला परिश्रम करावे लागते. त्याच्यातून देवाने कुणाला सुटका दिलेली नाही आहे, तो करावाच लागेल. आणखी काय का एज्युकेशन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला करावं लागेल? तुला discipline, yes, discipline. डिसिप्लिन म्हणजे अनुशासन. विदाउट डिसिप्लिन लाईफ मध्ये आपण कोणत्याच कामाला कंटिन्यू करू शकत नाही. आणि म्हणून आपण स्वतःला अनुशासन म्हणजे अनुशासनामध्ये ठेवून स्वतःची प्रगती घडवून आणू शकतो. जे नियम आहे, ज्या गोष्टीनं ज्या पद्धतीने ही गोष्ट करायची आहे ती गोष्ट फॉलो करणे म्हणजे डिसिप्लिन फॉलो करणे. आणि नियम फॉलो केल्यानेच फायदा होतो, नाही केला तर त्याचे नुकसान होते. बिलकुल साधा नियम आहे. म्हणून स्वतःला अनुशासन मध्ये ठेवा की माझा जोपर्यंत अभ्यास होत नाही तोपर्यंत मी फिरायला जाणार नाही. जोपर्यंत मी हे टार्गेट घेतलेलं आहे माझ्या अभ्यासाचं, एवढे चॅप्टर्स मला कंप्लीट करायचे आहे, तोपर्यंत मी स्वतःला झोपू देणार नाही. तोपर्यंत मला माझा अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी स्वतःला आराम देणार नाही. हे आहे अनुशासन, स्वतःवर कंट्रोल ठेवणं. असं नाही झालं पाहिजे तर झोप येऊन राहिली तर झोपून जा लगेच, हे अनुशासन नाही आहे.
याचा अर्थ काय, त्या व्यक्तीला ज्याला झोप येऊन राहिली त्याच्या ब्रेनवर कंट्रोल नाही आहे, त्याच्या ब्रेनवर कंट्रोल नाही आहे, म्हणजे त्याचा ब्रेन इनडिसिप्लिन आहे. कंट्रोल नाही केलं त्याने त्याच्या ब्रेनला. आणि जे लोक डिसिप्लिन असतात ते त्यांच्या ब्रेनला कंट्रोल करू शकतात. लक्ष द्या, खूप महत्वाची गोष्ट, ते त्याच्या ब्रेनला कंट्रोल करू शकतात. ते त्याच्या ब्रेनला कंट्रोल करू, एक डिसिप्लिन व्यक्ती आपल्या ब्रेनला कंट्रोल करू शकतो, म्हणजे आपल्या आदती कंट्रोल करू शकतो, आपल्या हॅबिट कंट्रोल करू शकतो. त्याचं माइंड म्हणते की, त्याचं मन म्हणते की अभ्यास करायला पाहिजे, पण तिकडे दुसरीकडे दुसरं त्याचं माइंड म्हणते की नाही, चला फिरून येऊया. जो भाग त्याला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणार तो भाग पॉवरफुल. आणि त्यासाठी आपल्या ब्रेनला कंट्रोल मध्ये घेण्यासाठी आपल्याला डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, आपल्याला अनुशासन स्वतःवर ठेवणं गरजेचं आहे. आणखी काय, आणखी कोणत्या गोष्टीची गरज आहे शिक्षण घेण्यासाठी? प्रॅक्टिस, स्ट्रॅटेजी, डॉक्टर रेडी म्हणतो. वेल फ्रेंड्स, तर एज्युकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला डिसिप्लिनची खूप जास्त आवश्यकता आहे. डिसिप्लिन शिवाय आपण लाईफ मध्ये सक्सेसफुल नाही होऊ शकत किंवा एज्युकेशन मध्ये सक्सेसफुल नाही होऊ शकत. आता नेक्स्ट पॉइंट आहे एज्युकेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, स्पीड. मला सांगा, तुम्ही जेव्हा घरी अभ्यास करता तर पुस्तक फक्त घेऊन हातामध्ये उघडून आरामानं एक एक लाईन वाचत चालता, की तुमच्या माइंडला तुम्ही सांगता की आपल्याला इतक्या वेळेमध्ये इतका हा पॅरेग्राफ किंवा चॅप्टर कम्प्लीट करायचा आहे? कसा अभ्यास करता तुम्ही? तुमच्या माइंड मध्ये ना ती गोष्टच येत नाही की त्या चॅप्टरला स्टडी करण्यासाठी एक मिनिमम वेळ लागतो, तो वेळ लक्षात ठेवून ते काम करावं लागेल, तेव्हा त्याची स्पीड वाढते. बरोबर अभ्यास करायचा, स्पीड मध्ये अभ्यास करायचा. त्याचं कारण कसं सांगतो, काही लोक एक पुस्तक वाचून टाकतात एका दिवसामध्ये, पण काही लोक एक चॅप्टर वाचतात एका दिवसामध्ये, आणि काही लोक एक पॅरेग्राफ वाचतात एका दिवसामध्ये. तर याच्यामध्ये फक्त एकच फॅक्टर महत्वाचा आहे, तो आहे स्पीड. कारण तो व्यक्ती जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा तो स्पीड लक्षात ठेवून असतो की या चॅप्टरला, या लेसनला मला एवढ्या वेळेत फिनिश करायचं आहे, तेव्हा त्याची स्पीड वाढते. साधा नियम आहे. आपण काय करतो, पुस्तक उघडून बसतो आणि डोकं आपलं भलत्याच विषयामध्ये असते, तर ना लक्ष लागत आणि नाही त्याच्यावरचा टार्गेट टाइम आपण सेट करत. समजा एका डेस्टिनेशनला जायचं आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय, काय डिसाईड करता पहिले तुम्ही? टाइम. पण आजपर्यंत कधी हा पॉइंट तुमच्या माइंड मध्ये नाही आला अभ्यास करताना, की तुमचा अभ्यास करताना, पुस्तक वाचताना, परीक्षेचा अभ्यास करताना टाइम लावून त्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे, तेव्हा स्पीड वाढते. मग तिथे आपला माइंड धावतो, चालत नाही, धावतो. आणि वेळ हा आपल्याकडे लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही आहे. आणि जेवढं तुम्ही स्पीडने वाचाल, तुमचा अभ्यास कराल, तेवढ्याच पॉवरफुल पद्धतीने माइंड आपले ते शब्द कॅप्चर करतो, आपला माइंड लक्षात ठेवतो. माइंड वरती आपण दुसऱ्या एखाद्या टॉपिक मध्ये, दुसऱ्या एखाद्या सेशन मध्ये बोलूया, पण पहिले आता स्पीड लक्षात ठेवा. अभ्यास करायचा एक टाइम लक्षात ठेवा, एवढ्या वेळेमध्ये मला एवढा अभ्यास करायचा आहे, टाइम लक्षात ठेवा. रायटिंग करायचं असेल, मला एवढ्या वेळेमध्ये रायटिंग कंप्लीट करायचं आहे. आरामाने नाही तर लिहित बसलं. काही काही तुम्ही बघितलं असेल घरामध्ये आपले उदाहरण, स्टुडंट आपले काय करतात, इकडे बसून असतात आणि समोर टीव्ही सुरू आहे, तर इकडे टीव्ही पाहणं सुरू आहे, इकडे लिहिणं सुरू आहे. आता मला सांगा, त्याचा जो लिहिण्याचा अभ्यास आहे तो कंप्लीट होईल का? नाही होणार. तर त्याने स्वतःला टार्गेट मध्ये
घ्यायला पाहिजे, त्याने स्वतः टार्गेट लावायला पाहिजे की मला अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये एवढं रायटिंग कम्प्लीट करायचं आहे आणि त्यासाठी त्याने ते स्पीडने करणं गरजेचं आहे, तेव्हा त्याची स्पीड वाढेल. लक्षात ठेवा, आजपासून अभ्यासाची पद्धत बदलावा आणि स्पीड मध्ये करायला शिका. आपले रायटिंग वर्क, आपले रीडिंग वर्क, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आजकालचं एक उदाहरण देतो की साऊथ इंडियन मूवीज आणि आपल्या बॉलिवूड मूवीज. साऊथ इंडियन मूवीज बघता सगळे? बघता. आता कोणत्या मूवीज आपल्याला आवडायला लागलेल्या आहे, साऊथ इंडियन की आपल्या बॉलिवूड मूवीज? का बरं? त्यांच्यामध्ये ज्या ऍक्शन्स असतात त्याच्यामध्ये स्पीड असते. इकडे हिरोची एंट्री होऊन तो बरोबर हिरो कुठे समोर जातो, त्याच्या जीवनामध्ये उतार चढाव काय येतात भर दाखवून मूवी स्टार्ट कधी झाली आणि एंड कधी झाली हे आपल्याला कळतच नाही. पण त्याऐवजी आपल्या ज्या बॉलिवूड मूवीज असतात त्यांच्यामध्ये खूप सारा इमोशनल ड्रामा वगैरे असतो, त्याच्यामुळे त्या मूवीज आपल्याला स्लो वाटायला लागतात आणि मग त्याच्यामुळे आपण त्या मूवीज कडे आपलं लक्ष जात नाही आणि आपण बघत नाही. हे खरं कारण आहे त्या साऊथ इंडियन मूवीज बघण्याचं. So always remember speed in your every action. तुमच्या प्रत्येक अभ्यासाच्या कामामध्ये, घरचे काम असतील, कोणतंही काम असो त्याच्यामध्ये स्पीड मॅटर करते आणि त्या स्पीड वरती लक्ष ठेवा. प्रत्येक काम हे स्पीड ने केल्याने जेवढी जास्त स्पीड तेवढे जास्त वर्क कंप्लीट आणि तेवढा जास्त रिझल्ट. जेवढा फास्ट राहील तेवढा जास्त पद्धतीने सक्सेसफुल होईल. फक्त गाडीची स्पीड वाढवू नका, नाहीतर मला सरांनी स्पीड वाढवायला सांगितली, गाडीची स्पीड सोडून सगळ्या कामामध्ये स्पीड वाढवा. गाडी लिमिटच्या स्पीड मध्ये चालवा. तुमची बाईक असेल कार असेल, तो हे स्पीडचं महत्व आहे. हे नवीन तुम्हाला शिकायला भेटलेलं आहे. नेहमी अभ्यास पूर्ण करायचा आहे, वेळ कमी आहे तर स्पीड वाढवावं लागेल. वेळ वाढणार आहे या परीक्षेचा नाही. आता वेळ कमी आहे तर आपल्याला फक्त एकच गोष्ट वाढवता येते, ती आहे आपली अभ्यास करण्याची स्पीड. लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे ज्याच्याकडे कधी आपलं लक्ष जाते नाही जात, माहिती आहे नाही माहिती आहे. बऱ्याच 90% स्टुडंट जे असतात त्यांना माहिती नाही. टाइम मॅनेजमेंट. जे विद्यार्थी असतात ना, जे शिकलेले नसतात किंवा जे शिकत नाही, जे अभ्यास करत नाही, जे लक्ष देत नाही, परीक्षेकडे नाही, अभ्यासाकडे नाही, जीवनाकडे नाही, स्वतःकडे नाही, कुठेच नाही, असे कमीत कमी 70-80% जे स्टुडंट आहेत ना, 70-80%, जास्त असेल पण कमी नाही. या मुलांना स्पीड तर कळतच नाही, पण टाइम सुद्धा कळत नाही आणि टाइम मॅनेजमेंट काय आहे हे सुद्धा कळत. मित्रांनो लक्ष द्या, देवाने फक्त आपल्याला 24 तास दिलेले आहेत. एक दिवस 24 तासाचा असतो. त्या 24 तासामध्ये आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी किती तास मिळतात कधी विचार केलाय? 8 तास, 7 ते 8 तास आपले झोपण्यात जातात. झोपायची आवश्यक आहे शरीरासाठी आणि माइंडसाठी. 8 तास गेले, किती तास राहिले? 16 तास. 16 तासामधले 6 तास किंवा 8 तास तुमचे स्कूल किंवा कॉलेजला जातात. जाणं येणं आहे प्लस कॉलेजला किंवा स्कूल अटेंड करणं आहे, गेला वेळ. तर टोटल 8 तास मायनस करूया आणि त्यानंतर उरले 8 तास. त्या 8 तासामध्ये तुम्हाला जेवण करायचं आहे, त्यानंतर तुमचे काही काम असतील ते करायचे एक्स्ट्रा, रायटिंग वर्क पण करायचं आहे, वाचायचं पण आहे आणि घरच्यांना फॅमिलीला सुद्धा वेळ द्यायचा आहे. इतरत्र जेवढे पण तुमचे सगळे काम आहेत ते सगळे या 8 तासामध्ये करायचे. मला सांगा, हा वेळ काय सफिशियंट आहे का तुमच्यासाठी? आणि त्याच्यामुळे आपली अवस्था अशी होते का काहीचा कुठं काही संबंध नाही, हे कळत नाही आणि आपण म्हणत्या टायमाला घरी कुठं केव्हाही काही करतो, केव्हाही कोणासोबत बोलतो, केव्हाही अभ्यासाला बसतो, केव्हाही टीव्ही पाहतो आणि केव्हाही झोपतो. हे आहे
पूर्ण इनडिसिप्लिन लाईफस्टाईल. आणि याच्यासाठी पहिले आपल्या जीवनाला डिसिप्लिन करावं लागेल. प्रत्येक गोष्ट त्याच्या टाइमानुसार केलं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने चालेल, सिस्टमॅटिक पद्धतीने चालेल. आणि त्यासाठी स्वतःचा टाइम टेबल तुमच्या जीवनाचा बनवणं आवश्यक आहे. आणि ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. पण त्याचे एक आयडिया देतो. आपल्या सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत पूर्ण आपला एक टाइम टेबल लागलेला आहे. जेवढे पण सक्सेसफुल लोक आहे या देशामध्ये, जगामध्ये, ते सगळे टाइम टेबल फॉलो करतात. उठायचं किती वाजता, झोपायचं किती वाजता, किती वाजता अभ्यास करतात, किती वाजता काम करायचंय, किती वाजता फिरायला जायचंय, त्यांचा सगळा शेड्यूल हा तयार असतो. इव्हन तो ट्रॅव्हलिंगला सुद्धा जातात, तो सुद्धा शेड्यूल त्यांचा डिसाईड असतो. त्यांचं प्रत्येक दिवसाचं काम हे सुद्धा डिसाईड असते की आज माझे वर्क लिस्ट काय आहे, मला आज दिवसाभरामध्ये किती कामं करायचे, कोणते कोणते कामं करायचे, हे सुद्धा त्यांच्या यादीमध्ये, लिस्ट मध्ये असते. मी बघितलं असेल मूवीज मध्ये, एखादा तो श्रीमंत हिरो असतो, बिझनेसमॅन असतो, तो म्हणतो आज आपल्या सेक्रेटरीला विचारतो आज मेरी मीटिंग किधर किधर क्या क्या करना है मुझे, तो ते सांगते सेक्रेटरी आज आपको इधर ये करना है, 10 बजे इधर मीटिंग है, 12 बजे इधर मीटिंग है. सगळे सक्सेसफुल लोक ह्याच पद्धतीने काम करतात. आणि तीच पद्धत आपल्या जीवनामध्ये जर आपण आणली तर मला सांगा, ते बिझनेस करून राहिले, आपण काय करून राहिलो, एज्युकेशन. सेम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तशीच हेल्प होणार आहे. काही फरक नाही आहे पैसे कमवण्यामध्ये आणि शिक्षण घेण्यामध्ये. तुम्ही आता कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण जरी घेत असाल, त्याचा सुद्धा टाइम टेबल पाहिजे. कोणत्या वेळेस कोणता अभ्यास करणार, कोणत्या वेळेस रायटिंग क्लास करणार, कोणत्या वेळेस जेवण करायचं, कोणत्या वेळेस झोपायचं आहे, हे डिसिप्लिन, हा नियम तुमच्या टाइम टेबलच्या स्वरूपाने तुमच्यासाठी तुम्हाला मदतदार, तुम्हाला मदत करणारा सामील. नाही तर मग जीवन कसं होईल, इकडं भटकून राहिलो, इकडं भटकून राहिलो, सक्सेस नाही मिळणार. किती बी मेहनत करा, किती बी अभ्यास करणारे असाल, पण तुमच्या जीवनाचा टाइम टेबल नसाल, तुमचं जीवन विस्कळीत होणार. विस्कळीत म्हणजे बिखरलेलं, न हे धडाचं न ते धडाचं. तर याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःवर टाइम लावणं आवश्यक आहे. आणि त्याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट. आणि हा टाइम कसा मॅनेज करायचा आहे ते मी तुम्हाला समोरच्या टास्कमध्ये शिकवेन. ऑलराईट, नाउ नेक्स्ट पॉइंट आहे शिक्षण इम्प्रूव्ह करण्यासाठी, ही आहे पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक. बघा जीवनामध्ये ना शिक्षण दोन पद्धतीने शिकवले जाते. एक आहे पॉझिटिव्ह पद्धत, दुसरी आहे निगेटिव्ह पद्धत. पॉझिटिव्ह पद्धतीमध्ये तुम्हाला चांगलं चांगलं बोलून तो अभ्यास किंवा ते काम करायला लावले जाते. आणि दुसरी निगेटिव्ह पद्धत म्हणजे थोडीशी की तुम्हाला मोटिवेट करून, तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह पद्धतीमध्ये बोलून ती गोष्ट करायला लावल्या जाते. या दोन्ही गोष्टीचा फक्त उद्देश एकच आहे, तुमची प्रगती. म्हणून तुमचे टीचर्स असतात, कधी कधी तुम्हाला कठोर शब्द बोलतात, तुम्हाला डांटतात, कधी कधी रागावतात. कशासाठी, हॅलो, कशासाठी रागवतात टीचर लोक, तुम्ही अभ्यास केला पाहिजे, होमवर्क केला पाहिजे त्यासाठी. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या शिक्षकाविषयी पॉझिटिव्ह राहणं आवश्यक आहे, सकारात्मक राहणं आवश्यक आहे. कारण तुम्ही हे समजलं पाहिजे की ते टीचर आज मला म्हणतायत, मला रागवतायत, कशासाठी, माझ्या चांगल्या भविष्यासाठी. आणि म्हणून आपल्या शिक्षकांबद्दल नेहमी पॉझिटिव्ह राहणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि जर का तुम्ही निगेटिव्ह झाले तर त्या शिक्षकांचं शिक्षण तुम्ही घेऊ शकत नाही. आणि त्याचं उदाहरण आहे अर्धवट जे शिक्षणामध्ये राहिलेले पोरं आहे, ते मोठे उदाहरण. त्यांना वाईट वाटते, अरे तुम्हाला जोपर्यंत दुसऱ्या पद्धतीने सांगणार आहे तोपर्यंत तुमचं माइंड समजणार नाही. आणि म्हणून तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. तर पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आपल्या शिक्षकांबद्दल. पॉझिटिव्ह राहाल तर समोर आपल्या शिक्षकांचा रिस्पेक्ट करा. शिक्षक हे एक व्यक्ती असतात, कोच हे एक व्यक्ती असतात, जे थेरॉटिकली प्रॅक्टिकली तुमच्यापेक्षा जास्त डेव्हलप आहे. त्यांचं नॉलेज अफाट आहे, त्यांचा रिसर्च अफाट आहे तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं. एक्सपिरियन्स आहे त्यांचा, जीवन तुमच्यापेक्षा जास्त पाहिलेलं आहे त्यांनी. त्यासाठी ते जे पण तुम्हाला अभ्यासामध्ये करायला सांगत आहे, जीवनामध्ये करायला सांगत आहे, ते केलं तर तुमचं लाईफ सक्सेसफुल होते. आणि त्यासाठी तुम्हाला पहिले त्यांचा रिस्पेक्ट, सन्मान करणं खूप महत्वाचं आहे.
पहिला सन्मान तुमच्याकडनं जायला पाहिजे. कारण एक म्हण आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म आहे, म्हणजे देवाच्या ठिकाणी गुरुला ठेवल्या जाते, म्हणजे आपल्या शिक्षकांना ठेवल्या जाते. याचा अर्थ हे नाही की त्यांना त्यांची पूजा करा, नो नीड. त्यांचा सन्मान करा, रिस्पेक्ट द्या त्यांना, आणि ते जे सांगतात ते ऐकून घ्या. डिसरिस्पेक्ट कसा होतो? तुम्हाला आता शिक्षकांनी काही समजवलं आणि नंतर तुम्ही बाहेर जाऊन त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल जर तुम्ही वाईट विचार करत असाल किंवा वाईट बोलत असाल, तर हा सन्मान आहे का? हा डिसरिस्पेक्ट. ज्या मुलाच्या, ज्या विद्यार्थ्याच्या माइंड मध्ये त्या व्यक्ती आपल्या शिक्षकाबद्दल निगेटिव्ह विचार आला, तो व्यक्ती त्याचा रिस्पेक्ट नाही करणार आणि त्याचं शिक्षणही त्याला लाभी ठरणार नाही, त्याचं शिक्षणही त्याला लाभ देणार नाही. आणि तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये बघा की कोण काय केलेलं आहे, तुम्ही कोणत्या लेवलवर. मनातून जर त्यांना मानाल तर तुमचं माइंड ऍक्सेप्ट करणार, पण जर तुमचं मनच नाही मानत आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार करत आहे किंवा निगेटिव्ह बोलत आहे, तर तुमचा माइंड त्यांच्या शिकवलेल्या गोष्टी ऍक्सेप्ट करणार का? नाही. शिक्षण हे आपली चॉईस नाही आहे, शिक्षण ही आपली गरज आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीची मदत घ्यावी लागणार आहे, आणि सर्वात मोठी मदत जी असतात ते आपले पुस्तक, आपले शिक्षक आपल्याला करत असतात. आता प्रॅक्टिकल गोष्टीवर शिक्षण घेण्यासाठी जी पहिली ऍक्शन आहे, शिक्षण घेण्यासाठी काय पाहिजे? पहिली गोष्ट ती आहे, आपल्याला रीडिंग करता आलं पाहिजे, वाचन. आज सेमी इंग्लिश मीडियम स्कूल किंवा मराठी मीडियम स्कूल हे याच्यामध्ये 80 ते 90% विद्यार्थी जे आहेत ना, लक्षपूर्वक आहे का, 80 ते 90% विद्यार्थी यांना व्यवस्थित वाचन येत नाही, ना इंग्रजीचं आणि ना मराठीचं. आता मला सांगा, ज्याला रीडिंगच येत नाही तो खरंच काय त्या पुस्तक उघडून त्याच्यातलं एज्युकेशन, त्याचे फॅक्ट, त्याचे कारण समजू शकणार आहे का? कारण त्याला वाचताच येत नाही. एक म्हण आहे याच्यासाठी, काला अक्षर भैंस बरा. आणि हे लोक ज्यांना वाचताच येत नाही, जिसको पढ़ना नहीं आता, ते मग कोणत्या कॅटेगरी मध्ये जातात? अनपढ. पढ़ण्याचं उलट काय आहे? अनपढ़, जिसको पढ़ना नहीं आता. नावासाठी फक्त ते 10वी पास होतात, 12वी पास होतात, सिनियर कॉलेज मध्ये जातात, पण तरी पण वाचता येत नाही, ना धड मराठी आणि ना धड इंग्रजी. आणि हे म्हणतात आपले विद्यार्थी, आणि विचार करा यांना कोण जॉब देणार आहे? आणि मग हे लोक रस्त्याने चपला घासत फिरतात आणि सांगतात देशात रोजगार नाही. जो आपल्या कामात माहिर असन त्याला रोजगार कसा नाही भेटत, जॉब कसा नाही भेटत? भेटतात. तुमच्याकडे स्किल नाहीये, तुम्ही कधी वाचलं नाही, तुम्ही कधी अभ्यास केला नाही, तुम्ही कधी समजलं नाही, तुम्ही कधी कोणाचं ऐकलं नाही, तर मग तुम्हाला तुमचं कोण ऐकणार? आणि एज्युकेशन भेटण्यासाठी, कोणत्याही गोष्टीचं नॉलेज घेण्यासाठी, मग ते पैशाचं असो, बिझनेसचं असो, जॉबचं असो, किंवा जीवन जगण्याचं असो, कोणत्याही गोष्टीचं, किंवा डॉक्टर बनण्याचं ज्ञान असो, ते रीडिंग शिवाय नाही येणार आहे. आणि आपल्या इथे जे प्रॉब्लेम आहे 90% ती आहे रीडिंग मध्ये कच्चे आहेत पुरं. तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने वाचता यायला पाहिजे, आठवण वाचता यायला पाहिजे, ही पहिली कंडिशन आहे शिक्षण घेण्यासाठी. आणि तुमच्यापैकी ज्यांना रीडिंग येत नसेल त्यांनी आजपासून जरा मन लावून रीडिंग करायला शिका. पहिली गोष्ट शिक्षण इम्प्रूव्ह करण्यासाठी ती आहे रीडिंग, वाचन. आता नुसतं, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, रीडिंग नुसतं केल्यानं होणार नाहीये, तर त्याला पक्क करण्यासाठी ती दुसरी गोष्ट आहे ती आहे रायटिंग, लिहिणं. तुमच्या थॉट्सना पेपरवर उतरवण्यासाठी त्याला लिहिणं आवश्यक आहे. इंग्रजीचे असेल तर स्पेलिंग्स, मराठीचे असेल तर त्याचे स्पेलिंग्स. हे स्पेलिंग्स लिहिण्यासाठी तुम्हाला रायटिंग सुद्धा करणं आवश्यक आहे. किती विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठीचं प्रॉपर रायटिंग येते?
आज कंडिशन अशी आहे की काही स्टुडंट जे सीबीएसई ला जातात त्यांना मराठी कच्चा आहे, मराठी मुलं आहे पण मराठी येत नाही, लिहिता येत नाही, ही कंडिशन होत आहे आज. सेमी इंग्लिश वाल्यांना तर इंग्रजीला लिहिता येत नाही, बरंच प्रॉब्लेम आहे. फक्त 10% मुलं समोर असतात जे खूप मेहनत करतात, मन लावून करतात, तेवढे 90% असेच असतात. तर तुमची दुसरी गरज आहे शिक्षण इम्प्रूव्ह करण्यासाठी रायटिंग करणं, लिहून बघा, स्पेलिंग लिहून बघा, नावं लिहून बघा, पुस्तक उघडून जरा बसा, कोणत्या गोष्टी स्पेलिंग लर्न करा. खूप सारे प्रकार आहेत त्याचे, त्याच्यासाठी आपण एखादा एक सेशन घेऊया समजा. तर रायटिंग येणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी आणखी एक गोष्ट, लिसनिंग, ऐकणे. एज्युकेशन हे जे घेतल्या जाते ते एका भाषेमध्ये घेतल्या जाते. आपलं भाषा एज्युकेशन घेण्याचं माध्यम कोणतं माध्यम आहे? एक तर आपलं मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम. जे लोक त्यांची भाषावर कमांड, त्यांना इंग्रजी येते, त्यांना त्यांचं शिक्षण समजत असतात, इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, पण इंग्रजी समजत नाही तर काय ते सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी समजतील, कोणता अभ्यास? शिक्षण घेण्यासाठी त्यासाठी पाहिजे भाषेवर कमांड. भाषेवर कमांड असण्यासाठी त्या भाषेबद्दल आपलं ऐकणं खूप महत्वाचं. त्या शब्दांना व्यवस्थित पद्धतीने ऐकणं, त्यांना समजणं हे महत्वाचं. त्यांना वाचून समजा, लिहून समजा, त्यांना ऐकून समजा. टीचर्स जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करतात तेव्हा प्रत्येक गोष्टीचं एक एक्सप्लेनेशन दिल्या जाते, प्रत्येक चॅप्टरचं एक्सप्लेनेशन दिलं जाते. त्या चॅप्टरच्या एक्सप्लेनेशनला समजा की त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय असतो. क्लासमध्ये बसा, स्कूलमध्ये बसा, तर लिसनिंग कॅपॅसिटी इथं पण ध्यान पाहिजे, लक्ष ठेवून ऐका. नुसतं म्हणून ऐकून कान उघडे ठेवून ऐकू नका, तर लक्षपूर्वक ऐका का एक एक शब्द माझ्या कानात चाललाय का, माझं माइंड कॅच करत आहे का. याला म्हणतात लक्षपूर्वक ऐकून. आणि लक्षपूर्वक ऐकल्यानंतर मग ती भाषा जी असते ती माइंड डिकोड करत चालते, समजत चालते. आणि त्यानंतर आहे शेवटची एक प्रॅक्टिस, ती आहे स्पीकिंग. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे स्पीकिंग, म्हणजे बोलणं. इंग्लिश स्पीकिंग यायला पाहिजे, कधी मराठी स्पीकिंग यायला पाहिजे असं कधी विचार आला म्हणा? हॅलो, समजत आहे का बरं? कारण मराठी बोलता येते, गैरसमज आहे. मराठी हे मुळातच भाषा आहे. त्या भाषेला आपल्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. पण वाचताच नाही येत, नुसतंच बोलता येऊन राहिलं तर त्याच्यामध्ये किती शब्द तुम्ही वापरता, नवीन नवीन कठीण शब्द प्रयोग करता कधी? जे शब्दार्थ जे आहेत, कठीण पद्धतीचे वर्ड्स जे आहेत, ते जर का तुम्ही यूज केले तर तुमची भाषेवर कमांड वाढते. नाही तर साधारण पद्धतीनेच आपण बोलत राहतो. आता हा तर झाला भाषेला बोलण्याचा एक प्रकार. पण दुसरं, एज्युकेशन मध्ये बोलण्याचं काय महत्व आहे, स्पीकिंगचं काय महत्व आहे. माझं एक साधं सांगणं आहे, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बोलता, कॉलेजमध्ये असा, स्कूलमध्ये असा, तर तुम्ही कधी एज्युकेशनच्या टॉपिकवर कधी बोलणं केलंय का, चर्चा केली आहे का? नाही करत, आपण दुर्लक्ष करतो. आपण फालतू फालतू इकडे तिकडे टॉपिक्स घेतो, त्याच्यावर चर्चा करतो. स्कूल कॉलेजमध्ये काय आपण इकडे तिकडे डिस्कशन करायला जातो का? की जे टॉपिक शिकवले आहेत त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल बोलणं व्हायला पाहिजे, कारण ते कामाच्या गोष्टी आहेत. आणि आपण वेगळंच करतो, कामाचे टॉपिक सोडून देतो, वेगळ्या विषयांवरती डिस्कशन करतो, म्हणजे बोलतो. आणि वारंवार बोलल्यानं काय होत असते, त्या गोष्टीची
जे अंडरस्टँडिंग आहे ते ब्रेन मध्ये डेव्हलप व्हायला सुरू होते. मग इतरत्र विषय आपण घेऊन जर डिस्कशन करत असाल, बोलत असाल, तर तेच विषय आपल्या माइंड मध्ये फिरत असतात. पण जर का त्याच गोष्टीला आपण चेंज करून आपले जे कुठल्या विषयाच्या वरती जर आपण ते डिस्कशन केलं, आपल्या अभ्यासावरती डिस्कशन केलं, तर निश्चित तेच आपल्या माइंड मध्ये वारंवार फिरत राहणार आणि आपल्यासाठी आपलं शिक्षण सोपं होणार. तो फ्रेंड्स, आपल्या विषयांबद्दल जे आहे ते डिस्कशन करा, त्याच्याबद्दल बोला, चर्चा करा. नुसतं फक्त सुख आणि दुःखाबद्दल चर्चा करू नका. शिक्षणासाठी तुम्ही हे सगळं करताय, त्या शिक्षणाबद्दल, त्या चॅप्टर्स बद्दल, त्या लेसन बद्दल, त्या परीक्षेबद्दल, त्या विषयाबद्दल चर्चा करा. आणि जेव्हा हे तुमचं रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग जेव्हा व्यवस्थित होईल, तर तेव्हा त्याचा सगळ्याचा रिझल्ट म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल. आणि हेच आहे रिझल्ट. प्रत्येक गोष्टीला समजणं सुरू करा, प्रत्येक विषयाला, प्रत्येक चॅप्टरला, प्रत्येक लेसनला समजणं सुरू करा. आणि जेव्हा ब्रेन आपण समजतो, अंडरस्टँड करतो कोणत्याही गोष्टीला, तेव्हा त्याला विसरू शकत नाही. परमनंट मेमरी मध्ये स्टोर होते ते ज्या गोष्टीला आपण अंडरस्टँड करतो. सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोर होते. कधी तुम्ही तुमच्या गावाचा रस्ता किंवा घराचा रस्ता विसरले आहे? कधी विचार केलेला आहे की आज मला माझ्या गावाला जायचं आहे, तर मी या रस्त्याने जाऊ की त्या रस्त्याने जाऊ? कधी विचार येतो? आपोआप जातो आपण. काय जातो? आपोआप आपण आपल्या गावाला जातो, कारण ते ऑलरेडी तो रोड मॅप गावाला जायचा, घरी जायचा ऑलरेडी सेट आहे आणि आपण ऑटोमॅटिक आपलं ब्रेन वर्क करतो. माइंड मध्ये विचार येतात ना, ऑटोमॅटिक येतात. तुमच्या माइंड मध्ये, मनामध्ये विचार येतात, रोज विचार येतात की नाही येत? कसे येतात? तुम्ही बोलवता विचारांना की विचार ऑटोमॅटिक येतात? एक्झॅक्टली राईट. काय झालेली आहे सवय, एक पॅटर्न बनलेला. आता विचार कोणते येतात? पॉझिटिव्ह येतात की निगेटिव्ह येतात? कारण आपण त्या निगेटिव्ह विचारांबद्दल, निगेटिव्ह विचार येतात माइंड मध्ये सर्वात जास्त, कारण त्या निगेटिव्ह विचारांच्या गोष्टी आपण पाहतो, ऐकतो, चर्चा करतो, म्हणून तेच वारंवार फिरत असतात. त्याचऐवजी तुम्ही नुसत्या कामाच्या गोष्टीबद्दल चर्चा करा, डिस्कशन करा, वाचा, लिहा, त्याचे व्हिडिओ बघा, तर तुमच्या माइंड मध्ये तेच थॉट फिरत राहतील. ऑटो मोडवर माइंड चालायला लागतो. तर फक्त तुम्हाला करायचं काय आहे की कोणते विचार तुमच्या माइंडला द्यायचे. आणि मित्रांनो, हेच आहे तुम्हाला जीवनामध्ये, एज्युकेशन मध्ये सक्सेसफुल होण्याचं सिक्रेट. फक्त गरज आहे ती करण्याची. केल्याने होत आहे, आधी केलीची पाहिजे. कर्म करा तरच फळ मिळेल. आणि आजपासून शिक्षण घेण्यासाठी तुमचा हा प्रवास प्रॉपर पद्धतीने सुरू ठेवा आणि जीवनामध्ये सक्सेसफुल व्हा. तुम्हाला काही प्रश्न आहेत? थँक्यू. थांबूया.